की परमेश्वराने आपल्याला हा समय दिला की आपण त्या देवाची स्तुती करू शकलो. आमेन. तयार आहात देवाचं वचन ऐकण्यासाठी? चालेल, एक छोटीशी प्रार्थना करू आणि वचनाकडे जाऊ. सर्व शक्तिमान जिवंत अनुग्रहकारी देवा, परत एकदा मी स्वतःला तुझ्या पवित्र चरणी झोकवतो, लीन आणि नम्र नतमस्तक होतो देवा. माझ्या देवा, हा समय तुझ्याकडून आहे की आम्ही तुझी वाणी ऐकावी. हो परमेश्वर पिता, मानवी बुद्धीने नाही परमेश्वरा, पण तुझ्या आत्म्याने परमेश्वरा तू चालव. मी प्रार्थना करतो, माझं ज्ञान, माझी योग्यता सर्व मी केर कचरा लेखतो देवा. मी तुझ्या आत्म्याला जागा देतो. पवित्र आत्मा प्रभू माझा ताबा घे. ते स्वर्गीय ज्ञान मला दे, तुझे शब्द मला दे. केवळ आवाज माझा असू दे, शब्द तुझे असू दे परमेश्वरा. मी प्रार्थना करतो, तू बोलावं आणि आम्ही ऐकावं असं होते. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला पवित्र आत्म्याने नियंत्रित कर. मला पवित्र आत्म्याने नियंत्रित कर. मी घटावं आणि तूच वाढावा. तुलाच महिमा मिळावी आणि तुझी इच्छा पूर्ण व्हावी असं होऊ दे. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आम्ही तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली. आमेन. नीट लक्ष द्या. मनुष्य जो आहे, मनुष्याचे दोन प्रकारचे नातेसंबंध असतात. एक, ज्याच्यावर तो प्रेम करतो ते एक नातं, आणि एक असं नातं असतं प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे फक्त गरजेपुरतं असतं. कसं असतं? गरज लागली की आठवण येते, गरज नसेल तर आठवण येत नाही. असं पण एक नातं असतं. डॉक्टर कधी आठवतो? हा, आजारी. पण डॉक्टरवर प्रेम करतो का आपण? नाही. आजारी पडलं का कोणाची आठवण येते? बोला, कोणाची आठवण येते? फॅमिली डॉक्टर असतात. हे पण एक नातं आहे. हे पण काय आहे? नातं आहे. जेव्हा गरज पडली का आठवण येते, की आजारी पडला का माणसाला ते नातं आठवतं की अरे हा डॉक्टर आहे बरं का, याच्याकडे जायला पाहिजे. हालेलुया. कळतंय का मी काय सांगतो? मनुष्य ज्याच्यावर प्रेम करतो ना, ते नातं वेगळं असतं. तिथं गरजेला किंमत नाही राहत. आता माझी लेकरं आहेत घरामध्ये. जेव्हा मी बाजारात जातो, मार्केटला जातो, मला जर चॉकलेट दिसली ना, कॅडबरी, तर मला कोण आठवतं माहिती का? माझी मुलगी. कोण आठवतं? मुलगी. तिने सांगितलेलं नाही राहत की पप्पा कॅडबरी घेऊन या, पण मला कॅडबरी दिसल्यावर ती आठवते. मग मी काय करतो? एक कॅडबरी विकत घेतो तिच्यासाठी. का माहिती का? कारण मी माझ्या मुलीवर काय करतो? प्रेम. माझ्या मुलावर मी काय करतो? माझ्या लेकरांवर माझं प्रेम आहे. म्हणून ते मागो नाही मागो, मी प्रत्येक वेळेस त्यांची आठवण ठेवतो. हालेलुया. मला त्यांची आठवण गरजेपोटी नाही येत, केव्हाही माझ्या मनामध्ये त्यांची आठवण आहे. माझी पत्नी असेल, माझ्या परिवारात राहणारी माझी आई असेल, ज्यांच्याशी माझं प्रेमाचं नातं आहे ना, त्या नात्यासाठी गरजेची गरज नाही लागत. एनी टाइम कुठेही गेलो तरी माझ्या डोक्यामध्ये ते असतात. हालेलुया. असे बरेच नाते असतात की आपण प्रार्थना करतो एकमेकांसाठी. भले संबंध रक्ताचे नसतील, पण तरी सुद्धा रोज आठवण येते आणि आपण त्यांच्यासाठी काय करतो? प्रार्थना. हे पण प्रेमाचं नातं आहे. हालेलुया. काही कारण नसताना, रक्ताचं नातं नसताना सुद्धा एकमेकांच्यासाठी आपण ओझं वाहतो, प्रार्थना करतो. हे पण एक प्रेमाचं नातं आहे. हालेलुया. प्रेमाच्या नात्यामध्ये गरजेची अपेक्षा नाही राहत, पण काही नाते असे असतात की जे फक्त गरजेपेक्षाच वेळी आठवतात लोकांना. पैशाची गरज पडली तर असा मित्र आठवतो ज्याच्याकडे काय? पैसा. इतर वेळेस त्याची आठवण नाही येत, पण जेव्हा अडचण असेल तेव्हा कोणाची आठवण येते? त्याची, ज्याच्याकडे काय आहे? पैसा. याला प्रेमाचं नातं नाही म्हटलं जात. जे नातं गरजेपोटी असतं ना, त्या नात्याला प्रेमाचं नातं नाही म्हटलं जात. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, कान देऊ नाही का? देवासोबत तुमचं नातं कसं आहे? गरजेपुरतं का गरजे व्यतिरिक्त? देव तुम्हाला केव्हा आठवतो? जेव्हा काही गरज असते ना, जेव्हा काही काय असते. देवाची प्रार्थना केव्हा होते? मनुष्य उपवास केव्हा करतो? तुम्हाला माहिती आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत की देवासोबत अनेक लोकांचं नातं जे आहे ना, प्रेमाचं नाहीये, गरजेपुरतं आहे. कसं आहे? बोला, कसं आहे? मला गरज पडली का कोण आठवला? देव. नाही पडली तर आठवत नाही. आजारी पडलो तर कोण आठवतो? देव. समस्या आली तर कोण आठवतो?
दुःख आलं तर कोण आठवतो? अडचणी आल्या तर कोण आठवतो? आणि नसल्या तर नाही आठवत. सर्व आशीर्वादित चाललेलं आहे, मी निरोगी आहे, मला कसलीच गरज नाही, तर देव सुद्धा आठवत नाही. माणसाला देवाची पण गरज पडत. स्वतःला प्रश्न विचारा की माझं देवासोबत नातं कसं आहे? फक्त गरजेपुरता का गरजे व्यतिरिक्त? मी खरंच देवावर प्रेम करतो का गरजेपुरता मी माझं नातं जोडून ठेवलेलं आहे? मी चर्चला का येतो? मी का प्रार्थना करतो? याच्या मागे गरज आहे का प्रेमाचं नातं आहे? हालेलुया. जेव्हा प्रेमाचं नातं असतं ना, गरज नसली तरी तुम्ही प्रार्थना कराल. हालेलुया. जेव्हा प्रेमाचं नातं देवासोबत असेल ना, गरज नसली तरी तुम्ही त्याची आराधना कराल. प्रेमाचं नातं देवासोबत जर असेल ना, गरज नसेल तरी तुम्ही बायबल वाचाल. प्रेमाचं नातं जर देवासोबत असेल ना, गरज नसेल तरी तुम्ही उपवास आणि प्रार्थना कराल. हालेलुया. पण जे लोक गरजेपोटी ह्या गोष्टी करतात, त्यांचं नातं देवासोबत प्रेमाचं नाहीये. वचन वाचू आपण. चला एक वचन काढू आपण. यशाया याचा पहिला अध्याय. यशायाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि वचन 3 वाचू आपण. यशाया 1 आणि वचन 3. बैल आपल्या धन्याला ओळखतो. द्या, लक्ष द्या. बैल आपल्या धन्याला ओळखतो. गाढव आपल्या मालकाचे ठाण ओळखतो. गाढव आपल्या मालकाचे ठाण ओळखतो. पण इस्रायल ओळखीत नाही. पण देव म्हणतो माझे लोक ओळखत नाही. माझे लोक विचार करीत नाही. आणि माझे लोक माझा विचार करत नाही. आता नीट लक्ष द्या, माझ्याकडे बघा. यशायाला देवाचं वचन प्राप्त झालं. ते म्हणतं की बैल आपल्या मालकाला ओळखतो आणि गाढव पण आपल्या धन्याचं ठाण ओळखतो. हालेलुया. ओळखतो की नाही? आता मला सांगा, बैलाला आपण जन्म दिलाय का? तरी सुद्धा तो मालकाला ओळखतो. बैलाला आपण आपल्या घरात ठेवतो का? सांगा, घरामध्ये ठेवतो का? नाही. तरी बैल आपल्या धन्याला. बैलाला आपण आपल्या ताटात खाऊ घालतो का? तरी बैल आपल्या धन्याला ओळखतो. समजतंय का? बैलाला आपण उन्हातानामध्ये जड काम लावतो, तरी बैल त्याच्या धन्याला ओळखतो. बैलाला रागाने बऱ्याचदा मारतात, तरी सुद्धा बैल आपल्या धन्याला ओळखतो. तुम्हाला माहिती, बैल जो आहे ना, त्याच्यासाठी आपण काहीच नाही करत. फक्त त्याला सकाळ संध्याकाळ खायला देतो. काय देतो? खायला आणि प्यायला. बस या दोनच गोष्टी देतो. बाकी त्याच्या दुप्पट तिप्पट काम आपण त्याच्याकडून करून घेतो. करतात की नाही? तो गाडं पण ओढतो, तो नांगरणी पण करतो, तो मळणी पण करतो. बैलाकडून अनेक काम आपण करून घेतो. पण तरी सुद्धा फक्त मालक त्याला चारा खायला देतो आणि पाणी प्यायला देतो. तरी सुद्धा तो बैल जो आहे तो कोणाला ओळखतो? मालकाला. बोला, कोणाला ओळखतो? देव म्हणतो अरे शिका त्या बैलाकडून की तो बैल आपल्या धन्याला ओळखतो. गाढवाकडून सुद्धा जड कामं करून घेतली जातात, तरी गाढव सुद्धा त्याचं ठाण ओळखतं. पण माझे लोक मला ओळखत, माझे लोक मला ओळखत. देवाने बैलासारखं आपल्याला ठेवलेलं नाही. लक्षात घ्या, बायबल असं म्हणतं परमेश्वराने मनुष्याला स्वतः जन्म दिलेला आहे. आमेन. बैलाला आपण जन्म दिलेला नसतो, तरी तो मालकाला ओळखतो. पण बायबल म्हणतं मनुष्य परमेश्वराने स्वतःच्या प्रतिरूपाचा निर्माण केला. आमेन. एक वचन वाचू आपण. उत्पत्तीचं पुस्तक काढा. उत्पत्ती याचा 2रा अध्याय. उत्पत्ती 2 वचन 7 आणि 8 वाचू आपण. मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडला. बायबल म्हणतं मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीपासून एक मनुष्य तयार केला, घडवला. त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकिला. त्याच्या नाकपुड्यामध्ये जीवनाचा श्वास फुंकला. तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी. आणि तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. नीट लक्ष द्या, बायबल म्हणतं आदामाला परमेश्वराने स्वतःच्या हाताने बनवलं. हालेलुया. स्वतःच्या हाताने घडवलं आणि त्याच्यामध्ये त्याच्या नाकपुड्यांमध्ये जीवनाचा श्वास फुंकला. आमेन. म्हणून मी तुम्हाला पहिले सांगितलं, बैलाला आपण जन्म दिला का? नाही. तरी मालकाला तो ओळखतो. बोला, मालकाला तो. किती पण मारकी म्हैस असू द्या, म्हशी असतात ना मारक्या, मारका बैल असू द्या, मालकाला मारणार नाही. तो परक्याला मारेल पण मालकाला मारणार नाही. नीट लक्ष द्या, मनुष्य एवढा स्वार्थी प्राणी आहे ना,
तुम्हाला माहिती म्हैस गाय दूध देतात ना? दूध आपल्यासाठी असतं का त्यांच्या वासरांसाठी असतं? हा, वासरांसाठी असतं ना. आणि पितं कोण? विकतं कोण? त्याचा व्यापार कोण करतं? गाईला माहितीये, म्हशीला पण माहितीये, हे पिल्लू, हे जे तिचं पिल्लू आहे ना, या पिल्लासाठी ते दूध असतं. हालेलुया. पण हा मनुष्य जो आपण स्वतः, तुम्हाला माहिती का, त्या पिल्लाला फक्त दुधाचा पाना फुटण्यापुरतं सोडतो. हालेलुया. थोडस दूध त्याला 2-4 घोट पिऊ देतो आणि त्याच्यानंतर तिला पाना सुटला की बाकीचं सगळं दूध आपण काढून देतो. खरं की खोटं? तरी सुद्धा ती म्हैस गाय आपल्याला ओळखते. बोला, ती म्हैस गाय आपल्याला. मनुष्य स्वार्थी आहे. कोंबड्या दिवसभर इकडे तिकडे चरतील, अंडे द्यायला कुठे येतात? अंडे द्यायला कुठे येतात? घरी. अंड म्हणजे काय असतं माहिती का तिचं? त्याच्यामध्ये काय असणार आहे? पिल्लू. आणि तुम्ही काय करून खातात? अंड्याचं काय करून खातात? ऑमलेट. काय करून खातात? तळून खातात, शिजून खातात. खातात की नाही? तिला माहिती हा खाऊन जाईल, तरी सुद्धा ती अंड द्यायला कुठे येते? कोंबडी कुठे येते? कारण ती तिच्या मालकाला इकडं तिकडं चरल, दिवसभर इकडं तिकडं चरल. संध्याकाळी हे सगळे पशु पक्षी जे असतात ना, प्राणी जे असतात ना, आपोआप आपल्या मालकाच्या घरी येतात. कोंबडीला माहिती एखाद दिवशी आम्हाला कापून खाईल पाहुणे आल्यावर, तरी सुद्धा ती कुठे येते? घरी येते. बकऱ्या कुठे येतात? घरी येतात. बदक कुठे येतात? म्हशी गायी कुठे येतात? घरी येतात. ते ओळखतात त्यांच्या मालकाला. मालक चांगला नाहीये, मालक क्रूर आहे, मालक स्वार्थी आहे, तरी सुद्धा हे जे जनावर आहेत ना, हे स्वार्थी मालकावर प्रेम करतात. हालेलुया. तुम्हाला माहितीये, तुमचा आणि माझा निर्माण करता परमेश्वर आपल्यासारखा नाहीये. तो आपल्यासारखा स्वार्थी नाहीये, तो आपल्यासारखा दुष्ट नाहीये. तो असा मेंढपाळ आहे की जो त्याच्या मेंढरांना कापत नाही. हालेलुया. जो त्याच्या मेंढरांना खाऊ घालतो, जो त्याच्या मेंढरांना चांगल्या पाण्यामध्ये देऊन जातो. देवाचं वचन म्हटलं, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही ऊन पडणार. तो मला हिरव्यागार कुरणार, तो मला संत पाण्याजवळ. मृत्यू छायाच्या दरीतून मी जात असलो, कसल्याही अरिष्टाला भिणार, कारण तुझी आकडी आणि तुझी काठी मला. तो उत्तम मेंढपाळ आहे. तो प्रत्येक गोष्टी आपल्याला देतो. नीट लक्ष द्या, आपण वाईट आहेत, आपण चांगले नाही, आपण स्वार्थी आहोत. आपण काय आहोत? स्वार्थी आहोत. ज्या जनावरांवर आपण प्रेम करतो ना, त्या प्रेमामागे पण आपला स्वार्थ आहे. पुत्र पाळतो आपण, कशासाठी पाळतो? हा, घराचं राखण करायला, त्याला खाऊ घालण्यासाठी नाही पाळत आपण. प्रेम याच्यासाठी करतो आपण की याने माझं घर सांभाळावं. मांजर का पाळतो? मांजर का पाळतात? घरात काय नको व्हायला? उंदर नको व्हायला. काहीतरी स्वार्थ आहेच. बिना स्वार्थाचं आम्ही काहीच करत नाही. काहीच नाही करत आम्ही बिना स्वार्थाचं. प्रत्येक प्राणी पाळण्यामागे आमच्या जीवनामध्ये काहीतरी स्वार्थ आहे. पण मला एक सांगा, जेव्हा देवाने मनुष्याला निर्माण केलं, त्याचा काही स्वार्थ होता? काहीच नाही. देव बोलला, चला आपल्या प्रतिरूपाचा एक मनुष्य आपण तयार करू. आमेन. देवाने मातीपासून एक मनुष्य निर्माण केला आणि आपला श्वास त्याच्या नाकपुड्यांमध्ये फुंकला. हालेलुया. अरे विचार करा, तो देव म्हणतो की बैल त्याच्या मालकाला ओळखतो, गाढव त्याच्या ठाणाला जाणतं, पण मनुष्य मला ओळखत नाही. मनुष्य वाईट असून सुद्धा हे प्राणी तुम्हाला ओळखतात, मालकाला ओळखतात, मालकाचा मान करतात. आणि देव एवढा चांगला असून सुद्धा मनुष्य देवाला ओळखत नाही. रोज संध्याकाळी हे प्राणी त्या ठिकाणी कोणाजवळ येतात? मालकाजवळ. बोला, कोणाजवळ? रोज संध्याकाळी मनुष्य देवाजवळ येतो का? रोज संध्याकाळी मनुष्य देवाजवळ येतो का? टाइम भेटत? थकून गेलो, शेतात गेलो होतो, थकून गेलो, कामाला गेलो होतो, थकून गेलो, नोकरीवरून आलो. तुम्हाला माहितीये, जे जनावर आहेत ना, ते संध्याकाळच्या समयाला त्यांच्या मालकाजवळ येतात. मला सांगा तुम्ही, काय मनुष्य रोज संध्याकाळी देवाजवळ येतो? की हे परमेश्वरा, मी आलो तुझ्या शरणापाशी. हे परमेश्वरा, तू आमचा मालक, तू आमचा निर्माण करताय, आम्ही तुझ्या चरणापाशी येतो. देव अपेक्षा करतो या ठिकाणी की जनावरांना कळतं पण माणसांना कळत. अरे रोज संध्याकाळचं जाऊ द्या हो, रविवारी सुद्धा देवाजवळ येणं जमत काही जणांना. रविवारी सुद्धा येणं जमत. 6 दिवस अपूर्ण पडतात आपल्याला, सोमवार पासून शनिवार पर्यंतचे. एवढे काम.
की आपल्याला ते 6 दिवस सुद्धा अपूर्ण पडतात. रविवारी किती तास देतो आपण देवाला? किती? ते 3 तास सुद्धा पूर्ण नाही दिले जात. त्याच्यामध्ये अर्धा तास तुमचे टाइमपास असतात. कोण येतं चर्च मध्ये लवकर मला सांगा? कोणी नाही. मस्त टंगल मंगल करत येतात. 8 वाजेचं चर्च असेल, कोणी 8:30 वाजता येतात, काही जण 9 वाजता येतात, काही जण दानार्पणाच्या टायमाला येतात, काही जण वचनाच्या टायमाला येतात, काही जण दान टाकून निघून जातात, काही जण गाणे झाले का निघून जातात. मनुष्य प्रत्येक आपापल्या पद्धतीने वागतो. तो 2 तास 3 तास रविवारीचे देवासाठी असताना ते सुद्धा पूर्ण देवाला आपण देत. म्हणून बायबल म्हणतं त्या बैलाकडून शिका, त्या प्राण्यांकडून शिका जे मालकाचा आदर करतात, प्रेम करतात. हालेलुया. भले मालक त्यांना काठीने मारतो तरी सुद्धा संध्याकाळी कोणाजवळ येतात? देव मारतोय तुम्हाला? देव त्रास देतोय तुम्हाला? देव काहीतरी मागतोय का तुमच्याकडून? देव तुमच्याकडून कसली तरी अपेक्षा करतोय का? काहीच नाही. उलट तो द्यायला बसलाय. हालेलुया. तो म्हणतो द्या तर तुम्हाला दिले जाईल. आमेन. देवाचं वचन आहे की द्या म्हणजे तुम्हाला. तो तुम्हाला द्यायला का लावतो माहिती का? की तुम्हाला त्याने अजून द्यावं. हालेलुया. त्याला तुमचं काहीच नकोय, तो अजून तुम्हाला देऊ इच्छितो. हालेलुया. समजतंय काय सांगतोय? परमेश्वराने आदामाला स्वतः जन्म दिला, स्वतः निर्माण केलं आणि स्वतःचा श्वास त्याच्यामध्ये फुंकला असं बायबल म्हणतो. म्हणून तो आदामाकडून अपेक्षा करतोय, म्हणून तो मनुष्याकडून अपेक्षा करतोय. पुढे तेच वचन कंटिन्यू करा. मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडला, जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला. त्याच्या नाकपुड्यामध्ये जीवनाचा श्वास फुंकला. तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. पुढे वाचा. परमेश्वर देवाने पूर्वेस एदेनात बाग लावली, पूर्व दिशेला एदेनामध्ये एक बाग लावली आणि तीत आपण घडलेल्या मनुष्याला ठेवले आणि त्या बागेमध्ये मनुष्याला ठेवले. हालेलुया. देवाने माणसाला निर्माण केल्यानंतर झाडाझुडपांमध्ये नाही ठेवलं, झोपडीमध्ये नाही ठेवलं. बायबल म्हणतं त्याने एदेन बाग तयार केली. काय तयार केली? एक सुंदर बाग तयार केली मनुष्याला ठेवण्यासाठी. बोला, कोणाला ठेवण्यासाठी? विचार करा तो परमेश्वर किती महान आहे. गाई बैलांना तुम्ही बाग तयार नाही करत, त्यांच्यासाठी चांगला पुठा नाही तयार करत. जेमतेम तुटलेले लाकडं जे असतात ना त्याच्यापासून छप्पर तयार करतो. तिथं शेण असतं, तिथं सगळी घाण असती आणि तिथंच ते गाई बैल राहतात की नाही? तरी ते आपल्या मालकाला परमेश्वराने आदामाला जेव्हा निर्माण केलं तर त्याला गोठ्यात नाही ठेवलं. कुठे ठेवलं? एदेन बागेत. बोला, कुठे ठेवलं? जिथं सगळे आशीर्वाद होते. आमेन. जिथं सगळ्या सुखसोयी होत्या, जिथं सगळे चांगले झाडं होते, चांगले फळं झाडं होते, फुलं होते. एक सुंदर बाग पूर्वेत एदेनात परमेश्वराने निर्माण केली. तिथं परमेश्वराने कोणाला ठेवलं? आदामाला. बोला, कोणाला ठेवलं? तरी मनुष्य देवाला ओळखत. देवाने जेवढे लोक इथं बसलेले आहेत, नीट लक्ष द्या. काही वर्ष पूर्वी आपली जी लोक होती, आदिवासी लोक आपल्या पाड्यातली, विचार करा त्यांची परिस्थिती काय होती. सायकल लोकांनी पाहिलेली नव्हती. आज प्रत्येकाच्या दारासमोर कमीत कमी मोटरसायकल आहे. कमीत कमी म्हणतोय मी. 4 व्हीलर अनेक लोकांकडे येऊन गेले. 4 व्हीलर अनेक लोकांकडे आल्या. प्रत्येकाच्या खिशामध्ये आज अँड्रॉइड मोबाईल आहे. आपलं राहणीमान बदललं, आपलं खाणं पिणं बदललं. तुम्हाला माहितीये देवाने आपली परिस्थिती बदलून टाकलेली आहे. आपल्याला देवाने तयार केलं, घडवलं आणि एदेनात नेऊन ठेवलंय. कुठे नेऊन ठेवलंय? एदेन बागेमध्ये. आमेन. पण तरी सुद्धा मनुष्य देवाला ओळखत. पण बैल त्याच्या मालकाला का नाही बोलणार परमेश्वर? म्हणून परमेश्वर आठवण देतोय, शिका त्या बैलाकडून, शिका त्या गाढवाकडून, की त्यांचा मालक स्वार्थी असताना सुद्धा ते त्याला ओळखतात. आणि तुमचा परमेश्वर स्वार्थी नाहीये, प्रेमळ आहे. तो तुमच्यासाठी सगळं करायला तयार असतो, तरी तुम्ही ओळखत नाही. तरी तुम्ही ओळखत संध्याकाळी त्याच्या जवळ येत नाही. हालेलुया. हालेलुया. मी नेहमी उदाहरण देतो. आमच्या घरात एक छोटीशी कुत्री आहे, डॉगी, चेरी नावाची. रोज सकाळी 5 वाजले का 5:30 पहाटे 5 वाजता ती माझ्या मिसेस जवळ जाते आणि तिच्या गालाला अशी करते, उठ. काय सांगते? उठ. उठवती ती.
दारुगड मला बाहेर जायचंय, समजतंय का? तिला भूक लागली असते ना, ती चाटती असं येऊन आणि उठवती रोज संध्याकाळी, रोज सकाळी, पहाटे पहाटे. का का मालकाजवळ येते? कारण तिला माहिती प्रेम करतं. हालेलुया. तुम्हाला माहितीये, जर देव तुमच्यावर प्रेम करतो ना, तर देवाजवळ या. सकाळ संध्याकाळ परमेश्वराजवळ या. देवाची अपेक्षा आहे की परमेश्वराजवळ तुम्ही यावं, कारण जनावर सुद्धा ते करतात. हालेलुया. माणूस स्वतःला जनावरांपेक्षा श्रेष्ठ समजतो ना, गाढवापेक्षा. मनुष्य स्वतः, गाढव कोणाला म्हणतात? का रे गाढवा कोणाला म्हणतात? असं जो काय मूर्ख, जो काय असेल त्याला आपण काय नाव देतो? गाढव. गाढव म्हणजे मूर्ख. पण त्याला सुद्धा मालक कळतो, गाढवाला सुद्धा मालक कळतो. आणि गाढव रोज संध्याकाळी कोणाजवळ येतं? मनुष्य येत. मग सांगा, गाढवापेक्षा मूर्ख कोण आहे? कारण देवाजवळ नाही येत ना. देवाचं कशाला त्याला गाढव म्हणतात? गाढवाला मालक ठाऊक आहे. हालेलुया. गाढव त्याच्या मालकाला ओळखतं, मग त्याला मूर्ख म्हणू नका. मूर्ख तो आहे जो त्याच्या निर्माणकर्त्याला ओळखत नाही. मूर्ख तो व्यक्ती आहे जो त्याच्या बनवणाऱ्याला ओळखत. मूर्ख तो व्यक्ती आहे जो त्याला पुरवठा करणाऱ्याला ओळखत नाही. हालेलुया. किती काय केलंय परमेश्वराने. तुम्ही उत्पत्तीच्या पुस्तकापासून जर सुरुवात केली तर बायबल म्हणतं की एदेन, परमेश्वराने मनुष्याला निर्माण केलं, एदेनात ठेवलं. हालेलुया. मग मनुष्य पापात पडला. कुठे पडला? फळ खाल्लं. काय खाल्लं? वचन वाचू. उत्पत्तीचं पुस्तक 3रा अध्याय 8 ते 11 वचन. उत्पत्ती 3, 8 ते 11. यानंतर शिवप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता. परमेश्वर बागेत फिरत होता. त्याचा आवाज त्यास ऐकवला. तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टी पडून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडात लपली. आदाम आणि हवेने पाप केलं होतं म्हणून ते देवापासून लपले. तेव्हा परमेश्वर देवाने आदामास हाक मारून म्हटले, तू कोठे आहेस? तू कोठे आहेस? तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हा मी नग्न आहे असे म्हणून मी नग्न आहे म्हणून मी लपलो. मी कशामुळे लपलो? पाप केलं म्हणून नाही. मी काय आहे? नग्न आहे. कपडे नाहीये माझ्या अंगावर. अरे जेव्हा तुला देवाने निर्माण केलं ना आदामा, तेव्हाच कपडे नव्हते. पण आता काय झालं? तू पाप केलं आणि पाप तुझ्यामध्ये शिरलेला आहे. तुला नग्नता दिसायला लागली. हालेलुया. मनुष्य नग्न झाला. कोणाच्या दृष्टीसमोर? देवाच्या. बोला, कोणाच्या दृष्टीसमोर? आतापर्यंत देवाच्या नजरेत तो नग्न नव्हता, कारण पाप त्याच्या जीवनामध्ये नव्हतं. जसं पाप आलं ना, तो देवाच्या नजरेत काय झाला? नग्न झाला. म्हणून तो आदामाने स्वतःला लपवून घेतलं. तो म्हणतो, मी नग्न आहे म्हणून लपलेलो आहे. हालेलुया. नीट लक्ष द्या. देवाच्या प्रेमाबद्दल शिका जरा. बायबल मध्ये काय आहे? मनुष्याने देवाचा विरोध केला. देवाने ज्या झाडाचं फळ नाही खायला लावलं होतं, परमेश्वराची आज्ञा तोडून त्याने त्या झाडाचं फळ खाल्लं आणि तो नग्न झाला देवाच्या नजरेसमोर. तरी सुद्धा देवाने काय केलं? वाचू आपण. उत्पत्ती याचा 3रा अध्याय वचन 21 वाचा. 21. परमेश्वर देवाने आदाम व त्याची स्त्री यासाठी चर्म वस्त्रे करून त्यास घातली. त्यांची नग्नता झाकण्यासाठी त्यांच्यासाठी चामड्याची वस्त्र केली, चामड्याचे कपडे केले, त्यांना घातले. हालेलुया. किती प्रेम. पाप आपण केलं, घाण आपण वागलो, देवाची आज्ञा आपण तोडली आणि परमेश्वराने आपल्याला कसली वस्त्र घातली? चामड्याची. कसली? याचा अर्थ काय केलं देवाने माहिती का? चामडं कशाचं असतं? जनावराचं. बोला, कशाचं असतं? म्हणजे तुम्हाला आणि मला आपल्या पापाची नग्नता झाकण्यासाठी कोणत्या तरी जनावराला देवाने काय केलं? मारलं. बोला, काय केलं? त्याचं रक्त सांडलं, त्याचं चामडं काढलं आणि ते कोणाला लावलं? आदाम आणि हवेला. बोला, कोणाला लावलं? तुमच्यावर आणि माझ्यावर एवढी प्रीती केली की आपल्यासाठी दुसऱ्याची दया केली नाही. त्या जनावराला मारलं, त्याचं रक्त सांडलं, त्याला मारलं आणि त्याची चामडी काढून तुमची आणि माझी पापाची नग्नता झाकली. हालेलुया. तरी मनुष्य देवाला ओळखत. बैल आपल्या धन्याला ओळखतो, पण माणूस देवाला ओळखत नाही. मनुष्य पाप करायला लागला, एदेनातून बाहेर झाला. बायबल असं म्हणतं, जगामध्ये इतकं पाप वाढलं, पण परमेश्वराने विचार केला, आता मी या जगाचा नाश करेल. वचन वाचा. उत्पत्तीचं पुस्तक
6 अध्याय आणि वचन 5 पासून पुढे. उत्पत्ती 6 वचन 5 पासून पुढे. पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे. त्याच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात. खूप खूप दिवस नाही झाले या गोष्टीला, खूप दिवस नाही झाले. आदामाला बनून जास्त दिवस झालेले नाहीये. काहीच वर्षानंतरची घटना आहे की बायबल म्हणतं पृथ्वीवर दुष्टाई इतकी वाढली, पाप वाढलं की देवाला पस्तावा आला की मी का मनुष्याला बनवलं. हालेलुया. वाचा. म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला, पस्तावा आला, अनुताप झाला देवाला. कशाला मी माणसाला बनवलं. आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मला एक सांगा, तुमच्याकडे बैल असेल आणि जर तो कामात नाही आला, कामाचा नाही राहिला, तुम्ही काय कराल? विकून द्याल. बोला काय कराल? जोपर्यंत तो काम करतोय तुम्ही त्याला जपाल, तुम्ही त्याला खाऊ घालाल आणि पाणी पाजाल. कामाचा नाही राहिला तर काय कराल? विकून द्याल. तुम्ही त्याची काळजी नाही घेत, तुम्ही मरीपर्यंत त्याला नाही सांभाळत. आता हा कामाचा नाही राहिला, विकून टाकायला, मारायसाठी विकून टाका, काही फरक पडत नाही. पण लक्षात घ्या, मनुष्य पापात पडला, देवाने सगळ्यांचा नाश केला नाही, तरी दया केली. दुष्टाई वाढली, देवाला पश्चाताप झाला की का मी मनुष्याला बनवलं. पुढे वाचा पुढचं वचन. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मी उत्पन्न केलेल्या मानवास भूतलावरून नष्ट करीन. मी मारून टाकेल आता माणसाला, असा विचार त्याच्या मनामध्ये आला. पुढं मानव, पशु, रागणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करीन, कारण त्यास उत्पन्न केल्याचा मला अनुताप झाला आहे. पुढे. परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती. आमेन. तरी देवाने एवढ्या लोकांमधून एकाला शोधूनच काढलं की एक तरी राहावा की ज्याच्याद्वारे परत वंश चालेल. आमेन. ही त्या देवाची दया आहे की अजून त्याने या लोकांमधून शोधूनच काढले. किती लोक वाचले माहिती तुम्हाला? किती? 8. हालेलुया. नोह आणि त्याचा परिवार परमेश्वराने वाचवला. आणि नोहाला सांगितलं, मी सगळ्या जगाचा नाश करणार आहे, स्वतःसाठी तुझ्या परिवारासाठी काय बांध? तारू. बोला काय बांध? तारू बनवलं. कशासाठी? की परत मानवाला वाचवावं. तरी माणूस देवाला ओळखत, तरी मनुष्य देवाला ओळखत नाही. उत्पत्तीचं पुस्तक 12वा अध्याय. उत्पत्तीचं पुस्तक 12वा अध्याय 1 वचनापासून पुढे वाचू आपण. परमेश्वराने अब्राहामास सांगितले, परमेश्वराने अब्राहामाला सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील. अब्राहमाने देवाला शोधलं नाही, देवाने कोणाला शोधून काढलं? अब्राहमाला. नीट लक्ष द्या. अब्राहम नव्हता प्रार्थना करत देवाची, तो नव्हता शोधत परमेश्वराला, पण बायबल म्हणतं अब्राहमाला परमेश्वर सापडला. आमेन. परमेश्वराने त्याला शोधून काढलं अब्राहमाला, आणि अब्राहमाला म्हटलं, अब्राहमा चल, तुझं घरदार सोड, तू जर जाशील तर तुझ्याद्वारे एक मोठं राष्ट्र निर्माण करेल. आमेन. तुला आशीर्वादित करेल, तुझ्यासाठी मी सर्व राष्ट्रांना आशीर्वादित करेल. देवाने अब्राहमाला पाचारण केलं. आमेन. तरी मनुष्य देवाला ओळखत. हालेलुया. अब्राहमाला इसाक झाला, इसाकाला याकोब आणि एसाव झाले, याकोबाला 12 कुलपती झाले, आणि 12 वंशांद्वारे परमेश्वराने इस्रायलाचं एक राष्ट्र तयार केलं. बायबल असं म्हणतं, योसेफाद्वारे त्या ठिकाणी ते मिस्र देशामध्ये राहायला गेले. मिस्र देशामध्ये गुलामीमध्ये असताना परमेश्वराने मोशेला निवडलं आणि म्हटलं, या इस्रायल लोकांना मिस्र देशामधून काय कर? गुलामगिरीतून काय कर? बाहेर काढ, की जेणेकरून मी त्यांना कनान देश देईल. आमेन. आमेन. त्या सगळ्यांना त्या मिस्र देशातून बाहेर काढलं. जसं बाहेर काढलं, परमेश्वराने पहिला मोठा चमत्कार केला की त्यांच्यासाठी काय दुभागला? लाल समुद्र. बोला काय दुभागला? तरी मनुष्य देवाला ओळखत. 40 वर्ष रानामध्ये फिरत होते. बायबल म्हणतं रोज त्यांच्यासाठी स्वर्गातून काय पडत होता? मानना. बोला काय पडत होता? त्यांना शेती करायला जावं लागत नव्हतं, त्यांना व्यापार करायला जावं लागत नव्हतं, मजुरी करायला जावं लागत नव्हतं. बसल्या जागी परमेश्वर त्यांना मानना पुरवत होता. तरी मनुष्य देवाला ओळखत. काय चुकीचं आहे देवाचं? सगळ्यात
गोष्टी त्याने केल्या, गुलामगिरीतून बाहेर काढलं, तरी इस्रायल लोक देवाला ओळखत नाही. तुम्हाला आणि मला परमेश्वराने अशाच गुलामगिरीतून बाहेर काढलेलं. हालेलुया. मरणार होतो आपण आपल्या पापामध्ये, मरणार होतो आपण आपल्या आजारामध्ये, मरणार होतो आपण आपल्या जुन्या जीवनामध्ये, पण परमेश्वराने त्या गुलामगिरीतून तुम्हाला आणि मला बाहेर काढलेले. देवाची अपेक्षा आहे त्याला ओळखा. हालेलुया. अरे बैल त्याच्या धन्याला ओळखतो आणि रोज संध्याकाळी त्याच्या जवळ जातो. परमेश्वराची इच्छा आहे त्याच्या लेकरांनी पण त्याला ओळखावं आणि रोज पित्याजवळ जावं. आमेन. हालेलुया. पण मनुष्य देवाला ओळखत नाही. सगळ्यात मोठी शोकांतिका हीच आहे की मनुष्य देवाला ओळखत. हे झालं जगातल्या गोष्टी. त्याने मान्ना दिला, खडकातून पाणी काढलं, लाल समुद्र दुभागला, यार्देनेचे 2 भाग केले. अनेक चमत्कार बायबलमध्ये परमेश्वराने केलेले आहेत. शमूएलाला माहिती नव्हतं, लहान बाळ होतं जे बंदिरामध्ये होतं. देव कोण आहे त्याला माहिती नाही, तो सेवा करत होता. परमेश्वराने शमूएलाला हाक मारली. आमेन. दावीद आपल्या बापाची मेंढर चालत होता, त्याला माहिती नव्हतं की इस्रायलाचा राजा मी होणार आहे. परमेश्वराने त्याला त्या मेंढरांच्या मागून उचलून इस्रायलाचा राजा निर्माण केलं. आमेन. नीट लक्ष द्या, परमेश्वराने मनुष्याला धुळीतून उचललं आणि अधिपतींच्या पंक्तीमध्ये बसवलं, तरी मनुष्य देवाला ओळखत नाही. आपली योग्यता नव्हती, आपली ओळख नव्हती, आपल्याला कोणी मोजत नव्हतं, पण परमेश्वराने आपल्याला धुळीतून उचललं आणि आज अधिपतींच्या पंक्तीमध्ये बसवले, तरी मनुष्य देवाला ओळखत नाही. म्हणून देव म्हणतो, बैल त्याच्या मालकाला ओळखतो, पण माझी लोक मला ओळखत, मला विचारत, माझा विचार करत. तुम्हाला माहिती हे झालं हो, हे दिलं, ते दिलं, मान्ना दिला, पाणी दिलं, खायला दिलं, प्यायला दिलं, कपडे दिले, घर दिलं, गाडी दिली. मी म्हणतो याच्यापेक्षा सगळ्यात उत्तम गोष्ट परमेश्वराने दिली तुम्हाला आणि मला. काय? वाचा योहान 3:16. सगळ्यांचं पाठवचन आहे. काय? योहान 3:16. बोला बोला. देवाने त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. काय दिला? परमेश्वराने याच्यापेक्षा अधिक, खाण्यापिण्यापेक्षा अधिक, सगळ्यात अधिक, ज्याच्यावर देव प्रीती करायचा. हालेलुया. ज्याच्यावर देव काय करायचा? प्रीती करायचा. एकुलता एक पुत्र जो स्वर्गामध्ये त्याच्या सोबत होता, तुमच्या आणि माझ्या पापांसाठी देऊन टाकला. बोला काय केला? देऊन टाकलं. तरी मनुष्य देवाला ओळखत. बायबल असं म्हणतं, देवाने स्वतःचा एकुलता एक पुत्र दिला या जगाला, पण त्या पुत्राला सुद्धा जागा मनुष्याने दिली नाही. वचन वाचा. लूकऋष वर्तमान 2रा अध्याय. लूकऋष वर्तमान 2रा अध्याय वचन 6 आणि 7 वाचा. ते तेथे असताना असे झाले की, लक्ष द्या, योसेफ आणि मरिया तेथे असताना, बेथलेम मध्ये असताना असे झाले की तिचे दिवस पूर्ण भरले, मरियेचे दिवस पूर्ण भरले आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला. तिला तिचा प्रथम पुत्र येशू झाला. त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेवले, गव्हाणीमध्ये ठेवले, कारण त्यांना उतार शाळेत जागा नव्हती. बोला जागा कोणी दिली? जागा कोणी दिली? गाई म्हशींचा गोठा. कसला गोठा होता? म्हणजे जागा कोणी दिली? माणसाने का जनावरांनी? कोणी दिली? माणसाने घरात जागा दिली, उतार शाळेमध्ये जागा दिली, कोणाच्या बंगल्यामध्ये जागा भेटली, कोणाच्या झोपडीमध्ये जागा भेटली नाही. बायबल म्हणतं गायीच्या गव्हाणीमध्ये जन्म झाला. याचा अर्थ जागा कोणी दिली? जनावरांनी. बोला कोणी दिली? कारण ही जनावर त्याच्या मालकाला ओळखतात, पण मनुष्य ओळखत नाही. देवाने जगावर एवढी प्रीती केली की आपला एकुलता एक पुत्र देऊन टाकला, पण आपण घेतला नाही. त्याने दिलाय पण आपण घेतला नाही. तारण देऊन टाकलं पण मी घेत नाही. आशीर्वाद दिलाय पण मी घेत नाही. पाप क्षमा दिलीये पण मी घेत. आरोग्य फुकट दिलेलं आहे पण मी घेत नाही. आम्हाला डॉक्टरच आवडतात. आरोग्य कसं भेटलंय? आरोग्य कसं भेटलंय? विकत का फुकट? येशूला बसलेल्या 39 फटक्याने काय भेटलंय आपल्याला? आरोग्य. आपल्याला चालतं का फुकटचं? नाही. आपण कुठे जातो? दवाखान्यात. कुठे जातो? डॉक्टर जोपर्यंत 1000-2000चं बिल फाडत नाही तोपर्यंत आपल्याला बरं वाटत नाही. डॉक्टर आपल्याला जोपर्यंत इंजेक्शन टोचत नाही तोपर्यंत आपल्याला बरं वाटत.
डॉक्टर जोपर्यंत सलाईन लावत नाही तोपर्यंत आपल्याला बरं वाटत नाही. त्याने दिलंय पण आपण अजून घेतलेलं, आरोग्य भेटलेलं आहे आपल्याला पण अजून आपण स्वीकारलेलं नाही. हालेलुया. काही काही लोक तर असे असतात ना, ताप आला थंडी आली की डॉक्टरकडे जातात, डॉक्टर गोळ्या देतात, ते म्हणतात नाही इंजेक्शन द्या, टोचा डॉक्टर 2 टोचून द्या. देवाने फुकट दिलंय आरोग्य पण आपण देऊन टाकलंय. पुत्र दिला गेला पण मी घेतलेला नाही. लक्षात घ्या, देवाने जगावर एवढी प्रीती केली की आपला एकुलता एक पुत्र देऊन टाकला पण मनुष्याने स्वीकार केला नाही. म्हणून त्याचा जन्म कुठे झाला? गाईच्या घरामध्ये नाही झाला. कोणाच माणसाने जागा नाही दिली. आज पण तीच परिस्थिती आहे. म्हणून देव म्हणतो बैल त्याच्या मालकाला ओळखतो पण माझी मुलं ओळखत नाही, माझी लेकरं नाही ओळखत देवाला, ती जागा नाही देत. परमेश्वराने सगळ्या गोष्टी तुम्हाला आणि मला देऊन टाकलेल्या पण प्रॉब्लेम आहे मी घेतलेल्या नाही. मी घेतलेल्या जगा. तुमच्या डायबिटीज मध्येच मरा, तुम्ही तुमच्या ब्लड प्रेशर मध्ये मरा, तुमच्या आजारांमध्ये मरा. का? फुकट दिलेलं आपल्याला चालत नाही. डॉक्टर जेव्हा पैसे घेतात ना तेव्हा आपल्याला बरं वाटतं की हा आता मी बरा होईल. का? कारण आपला भरोसा कोणावर आहे? कोणावर आहे? देवावर. कारण आपण आपल्या धन्याला ओळखत, आपण आपल्या स्वर्गीय पित्याला ओळखत नाही. त्याने देऊन टाकलेलं आरोग्य. बायबल म्हणतं त्याला बसलेल्या 39 फटक्याने तुम्हाला काय मिळालेलं आहे? काय मिळालेलं आहे? आरोग्य मिळालेलं आहे. कुठे आरोग्य? कुठे माझ्या जीवनामध्ये आरोग्य? का आजार आज माझ्या जीवनामध्ये आहेत? का बंधनं आज माझ्या जीवनामध्ये आहेत? येशू ख्रिस्ताने मेलेल्यांना उठवलं, येशू ख्रिस्ताने लंगड्यांना चालवलं, येशू ख्रिस्ताने बहिऱ्यांचे कान उघडले, येशू ख्रिस्ताने मुक्यांना बोलायला लावलं, येशू ख्रिस्ताने आंधळ्यांचे डोळे उघडले, येशू ख्रिस्ताने कोडी लोकांना बरं केलं, येशू ख्रिस्ताने कुबड्याला बरं केलं, येशू ख्रिस्ताने अनेक चमत्कार केले. 12 वर्ष रक्तस्रावी स्त्री येशूच्या केवळ गोंड्याच्या स्पर्शाने बरी झाली. 38 वर्षाचा दुखणेकरी येशूच्या नावाने उठून बसला. अनेक चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताने केले. माझ्या जीवनात का नाही होत? कारण आरोग्य दिलंय पण मी घेतलं. जोपर्यंत तुम्ही घेत नाही तोपर्यंत मिळणार, तोपर्यंत तुम्हाला भेटणार. पुत्र तुमच्या आणि माझ्यासाठी दिला गेला आहे. बोला काय केलाय? पण अजून मी त्याला घेतलेलं, त्याचा स्वीकार केला. अजून सुद्धा तो गाईच्या गावानीतच आहे. कुठे? जोपर्यंत येशूचा जन्म माझ्यात नाही होत, माझ्या घरामध्ये नाही होत, तोपर्यंत माझं घर आणि माझं जीवन बदलू शकत नाही. जागा द्या त्याला. येशू ख्रिस्ताला स्वीकारा. त्याने ज्या गोष्टी देऊन टाकलेल्या आहेत ना त्या स्वीकार करा तर त्या मिळतील. तर भेटणार, बळजबरी भेटणार नाही. हालेलुया. समजतंय का मी काय सांगतोय? समजतंय? देवाने जगावर एवढी प्रीती केली की आपला एक पुत्र देऊन टाकला, दिला पण माणसाने घेतला नाही. एक वचन वाचू आपण. योहान कृष्णवर्तमान 15 अध्याय 16 वचन. योहान 15 आणि 16. तुम्ही, येशू काय म्हणतो बघा, नीट लक्ष द्या. तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले आहे. आमेन. हालेलुया. काय म्हणतो येशू? तुम्ही मला निवडले तर मी तुम्हाला काय केलंय? असा विचार नका करू की येशूला तुम्ही निवडलं, त्याने तुम्हाला आणि मला निवडले. आपण गेलो होतो का इस्रायल देशामध्ये येशूला शोधायला? बेथलेम मध्ये येशूचा जन्म झाला. आपण गेलो होतो का बेथलेम मध्ये? आपण गेलो होतो का यरूशलेमेमध्ये? तो इस्रायल मधून तुम्हाला आणि मला शोधण्यासाठी चरणमाळला आला. हालेलुया. ये परमेश्वर, प्रभू येशू ख्रिस्त एकुलता एक पुत्र जो इस्रायल देशामध्ये जन्मला ना, तो तुम्हाला शोधत गवाळीपर्यंत आला. हालेलुया. तुम्ही मला निवडले नाही, देवाचं वचन म्हणतं. मी तुम्हाला निवडलं आहे. आमेन. तुम्ही कोणाला निवडलं? माणसाने कोणाला निवडलं? वाचू वचनामध्ये. लूक सुवर्तमान 23वा अध्याय. लूक 23 वचन 13 पासून पुढे. लूक 23 वचन 13 पासून पुढे. मग पिलाताने मुख्य याजक, अधिकारी व लोक ह्यांना एकत्र बोलावून म्हटले, हा मनुष्य लोकांस फितवणारा,
म्हणून ह्याला तुम्ही माझ्याकडे आणले. येशू ख्रिस्ताची जेव्हा शेवटच्या दिवसात चौकशी चालू होती, मारण्यासाठी त्याला देत होते, तर त्या ठिकाणी पिलात म्हटला, ज्याच्याविषयी तुम्ही आरोप करतायत ना त्याच्यामध्ये मला कोणताच दोष आढळला नाही. पुढे वाचा. आणि पहा ज्या गोष्टीचा आरोप तुम्ही ह्याच्यावर ठेवता, येशूवर जो आरोप तुम्ही ठेवता, त्या संबंधी मी तुमच्या समक्ष ह्याची चौकशी केल्यावर मला ह्या मनुष्याकडे काहीही दोष सापडला काहीच दोष मला आढळला नाही. पुढे हेरोदालाही सापडला नाही, कारण त्याने त्याला आमच्याकडे परत पाठविले आहे. आणि पहा ह्याने मरण दंड भोगण्यासारखे काही केलेले नाही. पिलात जो एक रोमन शासक होता, त्याला सुद्धा कळत होतं की येशू ख्रिस्ताने काही चूक केलेली नाही. त्याला माहिती होतं की हा निर्दोष आहे. पण जे लोक धर्मी होते ना, जे लोक याजक शास्त्री पुरुषी होते ना, ज्यांना देव माहिती होता, तुम्हाला माहिती, त्यांनी सुद्धा त्याला ओळखलं नाही. एक विधर्मी व्यक्ती ओळखतोय येशू ख्रिस्ताला, जो देवाला नाही ओळखत तो ओळखतोय की हा बरोबर आहे. पण ज्यांना देव माहितीये ना तेच ओळखत नाही प्रभू येशू ख्रिस्ताला. वाचा, पुढे वाचा. म्हणून मी ह्याला फटके मारून सोडून देतो. पिलात म्हणतो मी याला फटके मारून सोडून देतो, कारण त्या सणात त्याला त्याच्याकरिता एकाला सोडावे लागत असे. परंतु सर्वांनी एकच ओरडा करून म्हटले, मनुष्याने एकच ओरडा करून म्हटले, ह्याची वाट लावा, याची वाट लावा, याला मारून टाका आणि आम्हासाठी बरबाला सोडा. आमच्यासाठी बरब्बाला सोडा. बोला, कोणाला सोडा? माणसाने कोणाला निवडलं? बरब्बाला. बोला, कोणाला निवडलं? बरब्बाला. येशूला निवडलं. बरब्बा कोण होता? खुनी. बोला, कोण होता? खुनी. खुनीचं काम काय असतं? खुनीचं काम काय असतं? प्रेम करणं का खून करणं? चोरी करणं, लुटणं, खून करणं, जीव घेणं, घात करणं. माणसाने स्वतःसाठी कोणाला निवडलं? बरब्बाला, एका खुनी व्यक्तीला. मार मला. दारू प्यायला कोण निवडतं? दारू पिणं कोण निवडतं? दुसरा का आपण? मनुष्य स्वतः निवडतो का? तंबाखू खाणं कोण निवडतं? व्यभिचार करणं कोण निवडतं? आपण बरब्बा निवडतो की मार मला. खुनी व्यक्तीला जर निवडाल ना तो खूनच करेल. आपण येशू ख्रिस्ताला निवडत नाही, आपण बरब्बाला निवडतो की मार मला. दारू बरब्बा आहे, चोरी बरब्बा आहे, व्यभिचार बरब्बा आहे, तंबाखू बरब्बा आहे. ती प्रत्येक गोष्ट जी तुमचा नाश करते ती काय आहे? बोला, काय आहे? आणि मनुष्य कशाला निवडतो? बरब्बाला. बोला, कोणाला निवडतो? आदि में वचन था, वचन परमेश्वर के संग था, और वचन ही परमेश्वर था. आमेन. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, आणि शब्दच देव होता. बायबल काय? देव. बोला, बायबल काय? देव. बघा, आता नीट लक्ष द्या. हे बायबल आहे जे प्रत्येकाच्या हातामध्ये असलं पाहिजे. आणि दुसरं आहे बरब्बा प्रत्येकाच्या खिशामध्ये. आपल्या प्रत्येकाच्या खिशात एक बरब्बा आहे. कोण? अरे बोला, कोण? मोबाईल. कोणाला निवडतो मनुष्य? देवाला का बरब्बाला? बायबल वर करा सगळ्यांनी, ज्यांच्याकडे आहे त्यांनी बायबल वर करा. ज्यांचे हात खाली आहेत ना त्यांच्या खिशात बरब्बा असेल बघा. बायबल नसेल आणलं पण बरब्बाला घेऊन आलेले. बायबलला नसतं आणलं त्यांनी पण त्यांच्या खिशात बरब्बा असेल. तो बरब्बा तुम्हाला मारेल एखाद दिवशी. तो बरब्बा तुमचा नाश करेल एखाद दिवशी. पण तुम्ही कोणाला निवडतात? कोणाला निवडतात? देवाला नाही निवडत, येशूला नाही निवडत, तुम्ही बरब्बाला निवडतात. भले तो तुमचा नाश करेल, भले तो तुम्हाला नरकापर्यंत घेऊन जाईल. बायबल तुम्हाला कुठे घेऊन जाणार आहे? बायबल कुठे घेऊन जाणार आहे? बरं, बायबल कितीचं भेटतं? बायबल किती रुपयाचं भेटतं? कमीत कमी 250 ते 300. 250 ते. बरब्बा कितीचा भेटतो? तुमचा बरब्बा कितीचा भेटतो कमीत कमी? कमीत कमी 10,000च्या पुढेच. 10,000च्या. जो तुम्हाला मारणार आहे त्याला तुम्ही 10,000 विकत घेता कमीत कमी. बायबल कितीचं भेटतं? किती? बोला. 250 ते. हे कुठे घेऊन जाईल? स्वर्गात. कुठे घेऊन जाईल? हे विकत घेत. पण बरब्बाला हप्त्यावर विकत घेतो. 20,000
50,000चा बरब्बा, 50,000चा बरब्बा विकत घेतो आपण. मार मला, काय कर मार. आणि हे 250 रुपयात भेटत जे वाचवणार आहे. हे काय करणार आहे? हे मला काय करणार आहे? हे मला मरू देणार नाही. पण आपल्याला नाही, आपल्याला येशू नकोय. कोण पाहिजे? अरे बोला बरब्बा. याला हात पण नाही लावत दिवसभरात, याला आपण हात लावत. आणि बरब्बा कुठं असतो? बरब्बा कुठं असतो? दिवसातून बरब्बाला कितीदा पाहतात? मोजता येणार नाही. बायबल कितीदा वाचतात? आणतच नाही तर वाचायचा प्रश्नच येत नाही. आणतच नाही. आम्ही शोधावं लागतं दर रविवारी बायबल कुठे ठेवलं. का? कारण रविवारी चर्चला घेऊन जातात आणि घेऊन तसेच घेऊन ठेवून देतात. काही लोकांच्या बायबलची पानं आहे ना चिटकलेलीच आहेत अजून. काय आहेत? चिटकलेली, अजून मोकळी सुद्धा केलेली नाही. लोक म्हणतात 8 वर्ष झाले माझ्याकडे हे बायबल आहे. लाज वाटायला पाहिजे तुला. 8 वर्षापासून एकच बायबल वाचतोय. का बरं तुझं 8 वर्षापासून एकच बायबल आहे माहितीये का? कारण तू वापरत. बायबल दरवर्षी बदललं पाहिजे एवढं वाचलं पाहिजे. दर 6 महिन्यात बदललं पाहिजे एवढं वाचलं पाहिजे. बरब्बा बदलावा लागतो. बरब्बा काय करावा लागतो? दरवर्षी नवीन बरब्बा. हे हप्ते फिटत नाही तर दुसरा येऊन जातो. का? कारण वापर काय? अरे बोला, वापर कसा आहे बरब्बाचा? जास्त. आणि देवाचा, वचनाचा कमी. कमी नाही, नाहीच आहे, नाहीच आहे. बायबल जेव्हा रविवारी घेऊन येतो ना चर्चला, काय करतात? काय करतात? कारण काय बसलीये? धूळ. काय बसलीये? बरब्बावर धूळ बसते का? नाही. कारण काय? बरब्बा नेहमी कुठं असतो? कुठं असतो? खिशात, हृदयाजवळ. हालेलुया. वरच्या खिशात किंवा खालच्या खिशात. बरब्बाला नेहमी पुसत राहतो. कारण बरब्बा जो आहे तो नेहमी आमच्या सोबत असतो. तो बरब्बा एखाद दिवशी तुमचा काय करेल? खून. बोला काय करेल? तो खुनी आहे. तो एखाद दिवशी तुमचा खून करेल. बायबल तुम्हाला काय देईल? जीवन. बोला काय देईल? कोणतं जीवन? सार्वकालिक जीवन. बोला कोणतं जीवन? पण मनुष्य कोणाला निवडतो? येशू म्हणतो तुम्ही मला निवडलं नाही, तुम्ही बरब्बाला निवडलं. कोणाला निवडलं? पण मी तुम्हाला निवडले. आमेन, आमेन. म्हणून देवाचं वचन म्हणतं की बैल त्याच्या मालकाचं ठाण, मालकाला ओळखतो, धन्याला ओळखतो, पण मनुष्य देवाला ओळखत. हालेलुया, हालेलुया. ख्रिस्ती म्हणायचं असेल ना स्वतःला, रोज देवाच्या चरणी या. आमेन. रोज परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसा. रोज त्याच्या जवळ या. तुम्ही ठरवा तुम्ही कोणाला निवडलेलं आहे. जर अधिक वेळ तुमचा मोबाईल मध्ये जात असेल तो बरब्बा आहे. टीव्ही मध्ये जात असेल तो तुमच्यासाठी बरब्बा आहे. तुमच्या कामाधंद्यात वेळ जात असेल तो तुमच्यासाठी बरब्बा आहे. ती प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला नाशाकडे घेऊन जाते तो काय आहे? बरब्बा आहे. आणि जी गोष्ट तुम्हाला स्वर्गीय जीवनाकडे घेऊन जाते ती आहे देव. आमेन. जेवढा वेळ तुम्ही देवाला द्याल तेवढं पक्क होईल की तुम्ही सार्वकालिक जीवनामध्ये जाल. आमेन. हालेलुया, हालेलुया. विचार करा आता, सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती वेळ देवाला आणि किती वेळ बरब्बाला तुम्ही देत आहे. एक दिवस तो बरब्बा तुमचा काय करेल? नाश करेल, खून करेल. कारण त्याचं कामच आहे नाश, घात आणि हत्या करणं. आणि मनुष्याने येशूला नाही निवडलं, मनुष्याने बरब्बाला निवडलं. मला बरब्बा पाहिजे. म्हणून देवाला त्रास होतो. काय कमी दिलं मी? एकुलता एक पुत्र देऊन टाकला तुमच्यासाठी, तरी सुद्धा माणूस देवाला ओळखत. पण बैल त्याच्या धन्याला गाढव त्याच्या मालकाचं ठाण सांगतो देवाचं वचन. हा फरक आहे माणसांनो, नीट लक्ष द्या. रविवारचे ख्रिस्ती बनू नका, काहीच फायदा होणार नाही. लक्षात घ्या, काहीच फायदा होणार नाही. 2 तासाचं ख्रिस्ती जीवन तुम्हाला स्वर्गीय जीवनात घेऊन जाऊ शकत नाही, बिलकुल नाही. लिहून घ्या कोऱ्या कागदावर, मी तुम्हाला सांगतो. पौल रात्रंदिवस सेवा करायचा, गुडघे टेकून प्रार्थना करायचा, मार खायचा, तरी तो वचनामध्ये म्हणतो अजूनही मी मिळवलं असं मला वाटत नाही, अजूनही मी पूर्ण झालो असं मला वाटत नाही. इथं तर आपण 2 तास चर्चला येतो रविवारी, तरी आपल्याला वाटतं मी कुठे जाईल. बिना बायबलचं चर्च मध्ये येतो आपण, तरी आपल्याला वाटतं मी कुठे जाईल. तोंड घेऊन स्वर्गात काय जाल? बायबल आणायचा तुम्हाला कंटाळा, तुम्ही स्वर्गात काय जाल?
कसे जाल? तुम्ही देवाला निवडतच नाही, तुम्ही स्वर्गात कसे जाल? रोज जर मी देवाच्या जवळ येतच नाही, तुम्ही स्वर्गात कसे जाल? बैल त्याच्या धन्याकडे रोज जातो, गाढव त्याच्या मालकाकडे रोज जातो, तुम्ही जातात का? प्रश्न विचारा स्वतःला. 10 मिनिटाची प्रार्थना करतो रात्री झोपताना आपण, काय देवा दिवसभर सांभाळला, आता रात्रभर सांभाळ. मरू देऊ मला, रात्री मरू देऊ नको. भूतांपासून रक्षण कर आणि रात्री गोड झोप दे. आणि उद्याचा दिवस नको दाखवू, असं म्हणता का? काय कर? दाखव. कशासाठी? मला माझे काम करायचे. उद्याचा दिवस दाखव. मला परत पैसा कमवायचा आहे, उद्याचा दिवस दाखव. मला परत बरब्बाला घेऊन जगायचंय, उद्याचा दिवस दाखव. परत उद्या मी बरब्बा सोबत वेळ घालवेल, उद्याचा दिवस मला दाखव. कशाला दाखवायला पाहिजे तुम्हाला उद्याचा दिवस? रात्रीची प्रार्थना मरू देऊ नको, आणि दिवसा सकाळी उठल्यावर आंघोळ केल्यावर परत 5 मिनिटाची प्रार्थना, दिवसभर सांभाळ. मरू देऊ म्हणजे रात्री बी मरू देऊ नको, दिवसा बी मरू देऊ. जगून काय करशील? बरब्बा सोबत राहील. जगून काय करेल? बरब्बा सोबत राहील. अरे जर तुम्हाला देवासोबत राहायचंच नाही तर देव कशाला सांभाळेल? देव कशाला सांभाळेल? नीट लक्ष द्या. शिका त्या बैलांकडून आणि शिका त्या गाढवांकडून, जे त्यांच्या मालकाला ओळखतात. मनुष्य त्यांच्यापेक्षा निपत्तर आहे की जो देवाला ओळखत नाही, ज्याने त्याला निर्माण केले. आमेन. हालेलुया, हालेलुया. तोंड घेऊन सांगतो आपण, देवाने मला घर दिलं. काय दिलं? देवाने मला गाडी दिली, देवाने मला नोकरी दिली, देवाने मला पैसा दिला, देवाने मला आशीर्वादित केलं. पण मी देवाला ओळखत तरी मी देवाजवळ जात. आपणच तोंडाने म्हणतो ना, देवाने मला हे दिलं ते दिलं, बोलतो का नाही? पण देवाजवळ येत नाही. बैल तर म्हणतच नाही की मला चारा मालकाने दिला, तरी तो कोणाजवळ येतो? मालकाजवळ येतो. तो जाणतो उपकारांना. हालेलुया. दावीद परमेश्वराचे उपकार जाणायचा, म्हणून दावीद दिवसातून किती वेळेस परमेश्वराची आराधना करायचा? कितीदा? 7 वेळेस. बोला किती वेळेस? दावीद राजा होता. काय होता? काय होता? तुमच्यापैकी कोण राजा आहे? हात वर करा. चरणमाचा राजा कोण आहे? हात वर करा. आहे का कोणी? राजा कोणीच नाही का? पण तरी आमच्याकडे वेळ. दावीद रिकामा होता का? रिकामा होता का? इस्रायलाचा काय होता? इस्रायलाचा काय होता? कामं नसतील का त्याच्याकडे? नसतील का? तरी दिवसातून किती वेळ द्यायचा? 7 वेळेस देवाच्या चरणी बसायचं. किती वेळेस? मग आपण राजे आहेत का? राजा आहोत का आपण? नाही, आपण रिकामे आहात. माणसाला देवाने दाखवून दिलं कोरोनामध्ये, तू किती रिकामा आहे. समजतंय का? कोणत्या दिवसात दाखवलं माणसाला? कोरोना काळामध्ये. जेवढ्या लोकांना वाटायचं ना मला टाइम नाही, सगळ्यांना कळून गेलं कोरोनामध्ये आपण किती रिकामे आहेत. आज सगळा वेळ कुठे बसलेले होते कोरोनाच्या पिरियड मध्ये? घरात. बोला कुठं? शेतात जायला बाहेर निघायचे का? नवापूरच्या बाजाराला जायचे का? उमरपाड्याच्या बाजाराला जायचे का? पिंपळनेरला फिरायला यायचे का? काहीच करत नव्हते, रिकामे बसले होते. माणसाला त्या दिवशी कळलं कोरोनामध्ये की आपण किती रिकामे आहेत ना. खरं की खोटं? कोरोना गेला, परत कामं सुरू झाले. आता आम्हाला वेळ, मग मागा देवाकडे, परत पाठव कोरोना. हे रिकामे होतील आणि यांना कळेल की देवाला वेळ द्यायला पाहिजे. दावीद रिकामा नव्हता, तो इस्रायलाचा राजा होता, तरी वेळ काढायचा. किती तास? कितीदा? दिवसातून किती वेळेस? दानिएल दिवसातून किती वेळेस प्रार्थना करायचा? 3दा. बोला कितीदा? 3दा. अधिपती होता, चांगल्या हुद्द्यावर होता. नबुकदनेस्सर राजाच्या कारकिर्दीमध्ये परमेश्वराने त्याला चांगलं पद दिलेलं होतं. आमेन. ते काम सुद्धा करून दिवसातून किती वेळेस प्रार्थना करायचं? 3 वेळेस. दानिएलला पेक्षा जास्त काम आहेत का आपल्याकडे? रिकामे आहेत आपण त्याच्यापेक्षा. काय आहेत? तरी वेळ देत, तरी संध्याकाळी सुद्धा देवाजवळ येत. संध्याकाळी आम्ही बरब्बाजवळ येतो, टीव्ही समोर. कोणासमोर येतो? बरब्बाजवळ येतो. रात्री झोपताना सुद्धा आम्हाला काय लागतो? मोबाईल. बोला काय लागतो? मोबाईल. आई बाप लेकरांचं तोंड नाही बघत, बरब्बाला बघतात. लेकर आई बाबांचं तोंड नाही बघत, ते पण बरब्बाला बघतायत. नीट लक्ष द्या. देवाला नाही निवडत, तुम्ही बरब्बाला निवडता, आणि तो एक दिवशी तुमचा नाश करेल. शिका त्या बैलांकडून, शिका त्या प्राण्यांकडून, शिका जे त्यांच्या मालकांना ओळखतात. मनुष्य देवाला ओळखत नाही.
खरं आहे की खोटं आहे? अरे बोला. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, देवाचं वचन म्हणते, तुम्ही नाही मला निवडलं, मी तुम्हाला निवडलंय. आमेन. एवढं जर परमेश्वर तुमच्या आणि माझ्यासाठी करतोय ना, त्याने स्वतःचा एकुलता एक पुत्र देऊन टाकलं, त्याची इच्छा आहे त्या धन्याला ओळखा. आमेन. त्या स्वर्गीय पित्याला ओळखा ज्याने तुमच्यावर एवढं प्रेम केलं. आमेन. प्रेमाचं नातं असू द्या देवासोबत, गरजेचं नातं नाही. गरजेपुरतं देवाजवळ येऊ नका, प्रेमासाठी या. हालेलुया. त्याच्यावर प्रेम करा. काही भेटलं तरी प्रार्थना करा, नाही भेटलं तरी प्रार्थना करा. आनंदी असाल तरी आराधना करा, दुःखी असाल तरी आराधना करा. आपण एक गीत गातो ना, कुछ मिले या ना मिले प्रभू की. हे फक्त बोलतो आपण, वागत नाही. उपकार स्तुती केव्हा करतात? जेव्हा काहीतरी भेटत. नाही भेटलं तर उपकार स्तुती मीटिंग होते का? नाही. कशाला करायची? काय दिलं? घर दिलं, उपकार स्तुती करू. गाडी भेटली, उपकार स्तुती करू. काहीच नाही भेटलं तर? आणि गाणं काय म्हणतो? कुछ मिले या ना मिले प्रभू की. रविवारी येतात 500ची नोट घेऊन, देवाने माझी प्रार्थना ऐकली आणि हे मला पाहिजे होतं ते दिलं म्हणून देवाच्या भांडारात किती टाकले? 500. आणि नाही दिलं असतं तर 10 रुपये. किती टाकले असते? 10 रुपये. पण देवाने दिलं म्हणून किती टाकले? आणि गाणं काय म्हणतात? कुछ मिले या ना मिले प्रभू की. सुट्टे करून आणतात बाहेरून येताना. कोणाला द्यायला? कोणाला द्यायला? तो भिकारी नाही की त्याला तुम्ही सुट्टे देताय. देवाला समजतात काय तुम्ही मला सांगा. एखाद्या श्रीमंताच्या घरी जर तुम्ही लग्नाला गेले, श्रीमंताच्या घरी सांगतोय मी, जर त्यांनी तुम्हाला लग्नाला बोलवलं एखाद्या आमदार खासदाराच्या इथं, तर किती रुपये टाकाल तिथं? सांगा मला. किती टाकाल? 50 रुपये द्याल? 101ची कराल मुंदी तिथं? कितीचा आहेर कराल? कमीत कमी, कमीत कमी सांगा. इकडून तिकडून मागून टांगून का असेना, पण कमीत कमी किती द्याल? 500 रुपये. का? कारण बोलवलं कोणी? आमदाराच्या इथं लग्नाला. 101 कशी काय टाकायचे? 50 कशी? आणि देवाला किती देतात? 10 रुपये. सुट्टे आणतात, सुट्टे. काय समजतात तुम्ही देवाला? भिकारी येतो की तुम्ही त्याला सुट्टे आणतात? कुछ मिले या ना मिले. वा रे वा. तुमचे काम देवाने केले तर 500 रुपये, आणि काहीच नाही केलं तर 10 रुपये. सुट्टे करून आणाल, नसतील सुट्टे तर टाकणार, सुट्टे नसतील तर टाकत याच्याकडून मागतात. सुट्टे दे, नंतर देतो तुला. वा रे वा. तुम्ही देवाला काय समजतात हे त्याच्यावरून कळतं. हे कळतं त्याच्यावरून की आपल्या जीवनामध्ये देवाची काय किंमत आहे. येशू ख्रिस्ताला 3 लोक भेटायला आले. काय काय घेऊन आले? काय घेऊन आले? सोनं, ऊद आणि गंधरस. आमेन. तोंड घेऊन आले का? नाही. बहुमूल्य वस्तू प्रभू येशू ख्रिस्ता समोर त्यांनी ठेवल्या. आमेन. येशूचा जन्म कुठे झालेला होता? गायीच्या गव्हाणीत. पण त्या गायीच्या गव्हाणीत सुद्धा येताना ना ते सोनं, ऊद आणि गंधरस घेऊन आले ते. हालेलुया. बहुमूल्य वस्तू. कुठं जन्म झाला हे त्यांनी बघितलं नाही, कोणाचा जन्म झाला हे त्यांनी पाहिलं. आमेन. जन्म कोणत्या ठिकाणी होतोय हे महत्वाचं नाही, जन्म कोणाचा होतोय हे महत्वाचं आहे. तुम्ही कुठं देतायत हे महत्वाचं नाही, तुम्ही कोणाला देतायत हे महत्वाचं. तुमचं चर्च कोणतं आहे महत्वाचं नाही, तुमच्या चर्च मध्ये कोण आहे तो महत्वाचा आहे. तुमच्या चर्चचे पास्टर कोण आहेत हे महत्वाचं नाही, ते पास्टर कोणाची सेवा करतात हे महत्वाचं आहे. हालेलुया. जेव्हा तुम्ही पास्टरकडे बघून देता ना कमी देतात, पण जेव्हा देवाकडे बघून द्याल तेव्हा तुम्ही जास्त द्याल. हालेलुया. समजतं मी काय सांगतोय? देवाला ओळखत नाही म्हणून या गोष्टी आहेत. ज्या दिवशी तुम्ही देवाला ओळखाल ना त्यावेळेस तुम्ही तसंच कराल. आमेन. जे उत्तम आहे ते देवाला द्याल. हालेलुया. म्हणून देवाचं वचन म्हणतं, पहिले त्याच्या धन्याला ओळखतो, मालकाला ओळखतो, पण माझी मुलं ओळखत नाही. हालेलुया. घरी जाताना एक मनाला प्रश्न विचारा, मी कोणाला निवडलंय? येशूला का बरब्बाला? काय मी रोज देवाजवळ येतोय का? जसं माझा बैल माझ्या घरी येतो, कोंबड्या घरी येतात, बकऱ्या घरी येतात,
सर्व प्राणी आपोआप घरी येतात. काय मी माझ्या पित्याजवळ जातो का? जो देव दिवसभर मला सांभाळतो त्या देवाच्या चरणी मी जातो का? जो देव माझ्या प्रवासात माझं रक्षण करतो, काय त्या देवाजवळ मी जातो का? जो देव मला खायला अन्न पुरवतो त्या देवाजवळ मी जातो का? जो देव मला चांगले कपडे देतो त्या देवाजवळ मी जातो का? ज्या देवाने आजपर्यंत हा श्वास माझ्या नाकपुड्यात ठेवलेला आहे, मला जिवंत ठेवलेला आहे, त्या देवाजवळ मी जातो का? हा प्रश्न स्वतःला विचारा. आणि जर तुम्ही जात नसाल, त्या प्राण्यांपेक्षा आपली स्थिती वाईट आहे. त्या प्राण्यांना मूर्ख म्हणू नका, मूर्ख आपण आहोत. कारण प्राणी त्यांच्या मालकाला ओळखतात, पण मनुष्य ओळखत नाही. समजतं मी काय सांगतोय? रविवार देवाला भेटण्याचा दिवस नाहीये. देव तुमची रोज रोज वाट पाहतो. काय करतो? आदामाला देव केव्हा भेटायला जायचं? एदेन बागेमध्ये केव्हा भेटायला जायचं? रोज संध्याकाळच्या थंड प्रहरी. आमेन. शिळोप्याचा वारा सुटला की आदामाला कळायचं कोण आलाय. देवाला सवय आहे माणसाला रोज भेटण्याची. आमेन. ही सवय एदेन बागेपासून आहे. आदामाला परमेश्वर रोज संध्याकाळी भेटायचा, ही देवाची सवय आहे. आज माणसाने ती सवय तोडून टाकली. देवाची आहे अजून पण. हालेलुया. देव वाट पाहतो की माझी मुलं मला भेटतील संध्याकाळी, पण मुलांना टाइमच भेटत नाही. कारण ते बरोबर सोबत बसलेले असतात, मोबाईल मध्ये, टीव्ही मध्ये, परिवारासोबत, नको त्या गोष्टींमध्ये. आणि तो वाट पाहतोय की आता तरी माझी मुले येतील. मालक, बैल त्याच्या मालकाला ओळखतो आणि गाढव त्याच्या मालकाचं ठाण जाणतं. माझी मुलं मला ओळखत नाही. देवाच्या चरणी या. देवाची इच्छा आहे त्याला ओळखा. हालेलुया. हालेलुया. एक शेवटचं वचन वाचू आणि आपण बंद करू. योहान कृत शुभवर्तमान 10 आणि 27. योहान कृत शुभवर्तमान 10:27. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. येशू म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि मी त्यांना ओळखतो, व ती माझ्या मागे येतात. ती माझ्या मागे येतात. आमेन. माझी मेंढर. येशू काय म्हणतो? कोणाची मेंढर? पहिली गोष्ट, माझी मेंढर माझी वाणी ऐकतात, मला ओळखतात आणि माझ्या मागे येतात. आमेन. ही देवाची मेंढर आहे. जी त्याची वाणी ऐकत नाही ती त्याची मेंढर नाही. जी त्याला ओळखत नाही ती त्याची मेंढर नाही. आणि जी त्याच्या मागे जात नाही ती त्याची मेंढर. जी त्याची वाणी ऐकतात त्याची मेंढर आहे. जी त्याची वाणी ओळखतात ती त्याची मेंढर आहे. जी त्याच्या मागे जातात, त्याच्या मागे चालतात, ती त्याची मेंढर आहे. हालेलुया. बाकी त्याची मेंढर नाही. हालेलुया. देवाची वाणी ऐका, ओळखा आणि त्याच्या मागे चाला. आमेन. तर तुम्ही त्याच्या कळपातले काय व्हाल? मेंढर व्हाल. अन्यथा तुम्ही मेंढर नाही. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही गुण पडणार नाही. दावीद देवाची वाणी ऐकायचा, ओळखायचा आणि त्याच्या वचनाप्रमाणे चालायचा. म्हणून तो त्याच्या कळपात होता. हालेलुया. म्हणून तो म्हणतो की तो मला संत पाण्याजवळ घेऊन जातो, तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो, माझा जीव ताजा तवाना करतो. आमेन. मला काही कमी पडत नाही. हालेलुया. देवाची वाणी ऐका, देवाची वाणी ओळखा आणि देवाच्या मागे चाला, तर तुम्ही त्याचे मेंढर व्हाल. हालेलुया. आज परमेश्वर आपल्याशी बोललाय. ऐका, ओळखा आणि त्याच्या मागे चाला. वचन केवळ ऐकण्यापुरतं नसतं, वचनाप्रमाणे आपलं चालणं गरजेचं आहे. आमेन. जेव्हा तुम्ही ऐकून त्याप्रमाणे चालाल, नुसतं ऐकणारे होऊ नका, तर विश्वास ठेवून वचनाप्रमाणे चालणारे व्हा. आमेन. आमेन. जेव्हा तुम्ही वचनाप्रमाणे चालाल त्यावेळेस तुम्ही त्याची मेंढर व्हाल. हालेलुया. देवाची इच्छा आहे, जसं बैल त्याच्या धन्याला ओळखतो तसं तुम्ही देखील आपल्या निर्माणकर्त्याला ओळखा. आमेन. आपले डोळे आपण बंद करू. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. धन्यवाद प्रभूजी. थँक्यू लॉर्ड. खरंच परमेश्वर, एक छोटस कोरस आपण घेऊ आणि आपण एक प्रार्थना करू. माझ्या देवा, खरंच परमेश्वर, आम्ही तुझी वाणी ऐकावी. जसं बैल आपल्या धन्याला ओळखतो, मालकाला ओळखतो, गाढव आपल्या मालकाचं ठाण जाणतं, पण तुझं वचन सांगतं की माझी लेकरं मला ओळखत नाही. आम्ही तुझी वाणी ऐकावी प्रभू. आम्ही तुला ओळखावं परमेश्वर. आम्ही तुला निवडून घ्यावं. बरब्बाला निवडू नये परमेश्वर, पण आम्ही तुला निवडावं. आम्ही तुला जागा द्यावी, तुला वेळ द्यावा, रोज तुझ्या जवळ यावं.
यासाठी तू आम्हाला सहायता कर, मदत कर परमेश्वर. तुझ्यामध्ये राहण्यासाठी, तुझ्यावर प्रेम करण्यासाठी, तुझ्या सोबत चालण्यासाठी तू आम्हाला कृपा आणि अनुग्रह दे परमेश्वर. दया कर प्रभू, दया कर. एक छोटस कोरस आपण घेऊ आणि आपण प्रार्थना करू. हालेलुया. धन्यवाद ईश्वर. Thank you, Jesus. Thank you, Jesus. सर्वजण आपले डोळे बंद करू. यावेळेस आपण प्रार्थना करू. जीवनात तोच आधार. माझा येशू मला प्रिय या जीवनात तोच आधार. या जीवनात तो कधी न मला सोडणार. आपली पृथ्वी या जीवनात तो कधी न मला सोडणार. हा जीवन प्रवास करीन, येथे अनेक प्रतिकूल क्षणा. जीवन प्रवास करीन, येथे अनेक प्रतिकूल क्षणा. दिवसा मेघस्तंभ, रात्री अग्निस्तंभ, माझे वाटाडे प्रतिदिन. दिवसा मेघस्तंभ, रात्री अग्निस्तंभ, माझे वाटाडे प्रतिदिन. तो आदिवंत आहे, हृदयी आनंदाचा झरा माहे. तो आदिवंत आहे, आनंदाचा झरा वाहे. दुःख येता क्षणी, अश्रू पुसतो क्षणी, माझा प्रतिदिन भार वाहे. दुःख येता क्षणी, अश्रू पुसतो क्षणी, माझा प्रतिदिन भार वाहे. माझ्या येशूची अपरंपी, मला नाही कशाची भीती. माझ्या येशूची अपरंपी, मला नाही कशाची भीती. क्लेश संकट मर नग्नता उपोषण, ख्रिस्ता संगे विजय प्राप्ती. क्लेश संकट मर नग्नता उपोषण, ख्रिस्ता संगे विजय प्राप्ती. माझा येशू मला
धन्यवाद प्रभूजी. माझ्या देवा, आमचं तुझ्यासोबत नातं केवळ गरजेपुरता नसावं परमेश्वर, पण एक प्रेमाचं नातं असावं प्रभूजी. ज्याप्रमाणे ही जनावरं आपल्या मालकावर प्रेम करतात आणि म्हणून रोज ते त्यांच्या जवळ जातात, आम्ही परमेश्वरा तुझी उत्पत्ती आहोत, तुझी निर्मिती आहोत, तू आमचा निर्माण करताय, तुझ्याद्वारे आम्हाला जन्म मिळालेला आहे प्रभू. आणि म्हणून दे बापा, आम्ही रोज तुझ्या जवळ यावं, रोज तुझ्या चरणी यावं, रोज तुला वेळ द्यावा, रोज तुझ्यावर प्रेम करावं, रोज तुझी आराधना करावी, रोज तुझी प्रार्थना करावी, रोज तुझी वाणी ऐकावी. यासाठी आम्हाला सहायता कर. अधिक दृढ आमचं नातं तुझ्यासोबत बनू दे परमेश्वर. तुझं वचन सांगतं की बैल त्याच्या मालकाला ओळखतो, गाढव त्याच्या मालकाचं ठाण जाणतं, पण माझी लेकरं मला ओळखत नाही. प्रभूजी, आम्ही तुला ओळखणारे आहोत, यासाठी सहायता आणि मदत कर. धन्यवाद तुझ्या वचनाबद्दल. केवळ ऐकणारे नाही, पण त्या वचनावर विश्वास ठेवून चालणारे आम्हाला कर. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आहे, तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली म्हणून तू ऐक. आमेन.